पुण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला दिसून आला। मागील वर्षभरापासून शिवसेना प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा करून देखील इंद्रायणी नदीमध्ये आसपासच्या कारखान्यांचे सांडपाणी, केमिकल युक्त पाणी सतत सोडले जात असल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झालेली दिसली। आपले वारकरी इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात। वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे, म्हणून प्रदूषण मंडळाच्या ऑफिसवर टाळा मृदुंगाच्या निनादात जलप्रदूषण पालखी आंदोलन करण्यात आलं। दरम्यान आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। खरं तर पुण्याला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि या सांस्कृतिक वारशामध्ये सर्वात पुण्याचं आकर्षण म्हणजे इंद्रायणी नदी। पण काही कालांतरापासून पुणे आणि इंद्रायणी नदीचं नातं काहीतरी वेगळंच आणि दूषित व्हायला लागलं आणि याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाकडून आता थेट आंदोलन करण्यात आलं। तर विचारूया काय सांगाल की कशा प्रकारे आंदोलन आहे? इंद्रायणी नदी ही जी मेन पुण्याचं आकर्षण मानलं जातं ती कुठं ना कुठे त्याचा दूषित होत चालली आहे, इकडं दुष्काळाची पातळी वाढत चालली आहे, काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ होतीये। तुम्ही आता परवाकडे बघितलं असेल की इंद्रायणीमध्ये ढग उतरले की काय असं वाटायला लागलं। इतकं केमिकल युक्त पाणी या नदीमध्ये फेसाळलं गेलेलं आहे। गावागावाचं सांडपाणी त्या नदीत सोडलं गेलं आहे। मग या राज्याला नगरविकास मंत्री आहेत की नाही, पर्यावरण मंत्री आहेत की नाही, उद्योग मंत्री आहेत की नाही, आणि ज्या प्रदूषण नियंत्रण महामंडळ आम्ही पालखी घेऊन आलोय त्या मंडळाचा अध्यक्ष काय झोपले आहेत की काय? राज्य शासनाकडनं येणारा निधीचा वापर कुठे होतो? हिंदू धर्मामध्ये इंद्रायणी नदीला फार मोठं स्थान आहे, एक पवित्र नदी म्हणून मानली जाते। वारकऱ्यांची जी वारी या ठिकाणी विठुरायाची सुरू होते, आळंदी ते पंढरपूर या मार्गावर जाताना आळंदीला प्रथम वारकरी या इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतो, त्या पाण्याचं तीर्थ म्हणून प्राशन करतो। हिंदू धर्माचं हे एक प्रतीक वर्षानुवर्ष टिकावं, या वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, या पाण्याने त्यांना त्रास होऊ नये आणि तर ही वारी टिकेल आणि वारी टिकावी म्हणून आमचा छोटासा प्रयत्न आहे। सरकारला जाग येण्याचा प्रयत्न आहे। सरकारच्या अधिकाऱ्यांना हे पाणी या ठिकाणी मी आणले, ज्याची पालखीमध्ये आम्ही या ठिकाणी वारी काढली। वारकरी संप्रदाय सहभागी झाला, सर्वसामान्य नागरिक सहभागी झाला। शिवसेना याला वाचा फोडू पाहतीये। गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही यांना पत्राद्वारे पाठपुरावा करतोय, पण हे महामंडळ, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि सरकारला जाग यायला काय तयार नाही। पण हे पाणी जेव्हा त्यांच्या पोटात उतरेल आणि जेव्हा त्यांच्या पोटात गडबड होईल आणि वारकऱ्यांसारखा त्यांना त्रास व्हायला लागेल, तेव्हा हे महामंडळ आणि सरकार जाग होईल। म्हणून ही पालखीचं प्रयोजन या ठिकाणी केले। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंद्रायणी आणि वारकऱ्यांचं कातून नातं आहे, पण पुणेकरचा दृष्टिकोन बघता पुणेकर आणि नदीपात्र, आता नदीपात्राचा विचार करता नदीपात्र पण सुद्धा खूप प्रमाणात दूषित होत चालले, त्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात? मुळा मुठा नदीचा काठ स्वच्छ होतोय त्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण नदीचा प्रवाह, त्यात सांडणारं सांडपाणी, मिक्स होणारं सांडपाणी, याच्यावर जो मलमूत्र जाते, घाण पाणी जाते, त्याला स्वच्छ करण्याची सरकारकडे धमक नाहीये, इच्छाशक्ती नाहीये। नदीचा काठ स्वच्छ करायचा, त्याच्यावर कॉन्क्रीटीकरण करायचं, पण मुळा मोठा नदी असेल, इंद्रायणी नदी असेल, जी पवित्र नदी हिंदू धर्माची आहे, त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही। हिंदू धर्म म्हणून ऊर बडवून घ्यायचा, लोकांची मतं मिळवायची आणि एकदा निवडून आलो की आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक असलेली इंद्रायणी नदीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं। ही सरकारची धोरणं आहेत, ती आम्ही हाणून पाडू। खूप खूप धन्यवाद। एकंदरीत जर बघायला गेलं तर वारकरी आणि इंद्रायणीचं नातं हे खूप जवळचं आहे आणि काही दिवसातच वारीला सुरुवात होते आणि या वारीच्या पार्श्वभूमीवरती इंद्रायणी नदी वारकऱ्यांसाठी स्वच्छ व्हावी ही ठाकरे गटाकडे मागणी आहे।